महायुतीची बैठक अगदी थोड्याच वेळात होणार असल्याचं कळतंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबतच महायुतीच्या नेत्यांची ही महत्त्वाची बैठक आहे। एअरपोर्टला ही महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती मिळतेय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्षाचे राष्ट्रीय नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे उपस्थित राहतील। भाजपकडून राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहतील, तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे या बैठकीसाठी असतील। भाजपच्या सुकाणू समिती सोबत अमित शहा यांची चर्चा झाल्याच्या नंतर जागा वाटपाच्या अनुषंगाने महायुतीच्या नेत्यांची ही महत्त्वाची बैठक आहे। कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याबद्दल सुद्धा चर्चा होऊ शकते। सूत्रांनी या बैठकीची माहिती दिली आहे। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, अगदी काही क्षणांमध्ये महायुतीची बैठक होणार आहे। अजित पवार नेमके या दौऱ्यामध्ये कुठे होते हा प्रश्न होता, मात्र आता अजित पवार सुद्धा या बैठकीमध्ये असतील। अजित पवारांच्या आता एअरपोर्टवर अमित शहा यांच्यासोबत बैठक होते। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, अजित पवार यासोबतच एकनाथ शिंदे ही सर्व मंडळी एअरपोर्टला उपस्थित असणार आहेत आणि त्याच ठिकाणी महायुतीची बैठक पार पडणार आहे। यामध्ये प्रामुख्याने जागा वाटपांसंदर्भात चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। काल रात्री सुकाणू समितीची बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये कशा पद्धतीने महायुतीमध्ये निर्णय व्हायला हवेत त्या संदर्भात चर्चा झाली होती। त्या अनुषंगाने आता चर्चा पुन्हा एकदा महायुतीमध्ये होताना पाहायला मिळेल। धन्यवाद निलेश या माहितीसाठी। तर गृहमंत्री अमित शहा यांचा हा 2 दिवसांचा मुंबई दौरा आणि त्या दरम्यान हे बैठकांचं सत्र सुरू आहे। महायुतीची आगामी विधानसभांच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक होती आहे। अमित शहांनी मुंबई दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाचं सपत्नीक दर्शन घेतलंय आणि यावेळेला देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विनोद तावडे यांच्यासह रावसाहेब दानवे, दीपक केसरकर हे सुद्धा उपस्थित होते। दरम्यान यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊनही बाप्पाचं दर्शन घेतलं, आरती केली, तर फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती जाऊन सुद्धा अमित शहांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं होतं। तर ही काही दृश्य आपण बघतोय। अमित शहा यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, त्याआधी वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी बाप्पाची आरती केली, तर सागर बंगल्यावरच्या गणपती बाप्पाचं सुद्धा त्यांनी दर्शन घेतलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।